हाय ऑल, आय एम सिद्धी. आणि गाईज आज आहे संडे आणि आमची संडेची सकाळ खूप चिलमध्ये झाली आहे. लेट उठलो, लेट नाश्ता आणि आम्ही सगळे आता बघा चिल करत बसलो आहे. आणि आपल्या घरी आता आलेली आहे आई, माझी आजी आहे, मम्मीची मम्मी आहे पण आम्ही तिला आईच बोलतो. आणि ती आता दीदीकडून कलर लावून घेते केसांना. आणि आई मला ॲक्च्युली सांगत होती, मम्मीच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होती की मम्मी कसे ड्रॉइंग करायची, काय काय कलाकारी करायची. हे तुम्हाला माझ्या मागं जे दिसतंय ते जे मी स्विच बोर्डवरती केले ते बघून तिला लक्षात आलं आणि ती मला सांगत होती. तर आता आपण आईला विचारू की मम्मी अजून काय काय करायची. तिने मला थोडं सांगितलंय तर आपण तिला अजून विचारूया. आई सांग, तू मला काय बोलत होतीस? काय नाही, तुझी मम्मी लहान असताना तुझ्यासारखीच उद्योगी होती. काय काय करायची, ग्लास पेंटिंग करायची, मेहंदीच्या डिझाईन काढायची, परत रांगोळ्याचा क्लास केला होता, सिरॅमिक पेंटिंग, अजून मातीच्या पॉटवर डिझाईन बनवायची, अजून टॉयलेटचे जे पाईप असतात ना त्याच्यावरती डिझाईन बनवायची, काचेच्या ग्लासांवर, मग चहाच्या मग वरती, मला सांगितलंच नाही कधी मम्मीने. तुझ्यामध्ये जी कला आली आहे ना ती सगळी माझ्यातून आलेली आहे. मम्मीने मला कधी सांगितलंच नाही. मला वाटलं मीच एक आर्टिस्ट आहे घरामधली. आर्ट तू करते ना, हे सगळे जीन्स आय हॅव ट्रान्सफर्ड टू यू. सो मी माझा मसाला भाजायला चालले. मम्मी सगळं तिचं टॅलेंट लपवून ठेवलेलं आपण. हे बघा, ती ड्रेस पण शिवतीये, शिलाई पण करती, ड्रेस शिवती, एम्ब्रॉयडरी करती, साडीला टिकल्या लावती, पॅचवर्क करती. आई अगं तू तर लईच तारीफ करते हो मम्मीची. सगळं शिकली ती लहान असताना आहे ना, सगळ्याचे क्लासेस केलेले आहेत, सगळं येतं तिला. हे बघा गाईस, हे माझ्या स्कूलमध्ये काल आम्ही केलेलं फ्रीज मॅग्नेट बनवलेलं. कम्प्लीट नाही झालं आणि फोकस पण होत नाहीये यार. मम्मी काय करते? चला आता मम्मीला दाखवते मम्मीचं काय चालू आहे. मम्मी व्हॉट आर यू डुईंग? मी मसाला बनवते, मसाला, काळा मसाला. मी काय स्पेशल आहे आज? सांग बरं, या मसाल्याकडे बघून तुला काय वाटतं काय बनवणार असेल मी? त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, खसखस, फुटाण्याची डाळ, असं खूप काय काय आहे. चलो गेस करो. मी काय मास्टर शेफ नाही आहे ना. यू कॅन टेल मी. संडेचा फन डे आणि बाबांनी सांगितलंय चिकन बनवायला. सो आज आपण चिकन बनवणार आहे, एकदम फर्स्ट क्लास तर्रेबाज करी चिकनचा रस्सा. आणि मम्मी आज खूप स्पेशल डे, कारण आज आपली फॅन मीटअप पण होणार आहे. सर्वजण या संध्याकाळी सिद्धीला भेटायला आणि तिला थोडं गाईड करायला, आशीर्वाद द्यायला. यावेळेस मला थोडी भीती वाटते ऍक्च्युली, कारण मला माहित नाही की खरंच येणार आहे का नाही लोक. मला भीती वाटते खूप. दीदी तुला कसं वाटतंय? मला खरं भीती वाटते या, मला खरं भीती वाटते. जर हे बघ आले तरी भीती वाटते, नाही आले तरी भीती वाटते. आले तर ते तुझे फॅन भेटले तुला तर तुला कसं वाटेल? माझे फॅन मला भेटते. अगं तुझे फॅन तुला भेटायला येतील, ते तर आम्हाला फक्त ओळखताय. दीदीचे पण कॉमेंट येतात, ती दीदी आली तरच आम्ही येणार भेटायला. म्हणून आता मी येणार नव्हते, पण मी आता येणार आहे. येस, मला खूप भीती वाटते, बट आय एम रिअली एक्सायटेड ऑल्सो. आणि जर पाऊस आला ना, आम्ही जेव्हा भेटत असतो तेव्हा तर लई मज्जा येईल. मग सगळे पावसात भिजू. मला नाही माहित काय ते. दीदीचं बघायचं आवरावरी चालली आहे. आणि मी तुम्हाला हे एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं की ही वाली वॉल केली ती, बट मला ही वाली वॉल नव्हती दाखवली. आणि फ्रीज मॅग्नेटवरून लक्षात आलं की आमच्यात मला फ्रीजवरचं कलेक्शन दाखवते मॅग्नेटचं. तू बनवलेलं कुठे ते लाव ना तिथे. अगं ते अजून झालं नाही आहे ना. माझ्याकडं हेच नाही आहे परमनंट मार्कर. मी तरी काय करू? हे बघा गाईस, इथं मला लिहायचं आहे हाय ऑल, आय एम सिद्धी, पण माझं हेच संपलं आहे परमनंट मार्कर. बट हे थांबा, आपण आता हे लावू. हे मोल्डिंग क्लेनी, हे सगळे नाही आहेत माझे, हेच आहे. ते कशाने बनवले मी तुला तेच विचार. ते मोल्डिंग क्लेनी बनवले आई. फुलं पण. गाईज आता मी काल व्हिडिओ जर टाकला होता की आपण फॅन मीटअप करू संडेला, बट मला खूप भीती वाटते आणि मला माहीत नाही की खरंच लोक येणार का नाही. म्हणजे आले तर मला खूप मस्त वाटेल, खूप चांगलं वाटेल मला तुमच्याशी बोलायला. आणि मी तुम्हाला माझं ग्रॅटिट्यूड पण एक्सप्रेस करू शकते. पण आत्ता आमची सकाळ अशी चालू झाली, मी तुम्हाला दाखवलं. तर आता आपण भेटूया लगेचच. आता किती वाजले? आता वाजलेत 12:30.
तर माझ्याकडे थोडा टाईम आहे अजून. सो या आय विल सी यू देन. बाय बाय.